आपल्या आपल्या ज्ञानामध्ये सगळं आणायचं. संभूषणाचे आपले नेहमीला जर बसलेले आहेत आणि कसे आहेत ते सिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे, शुद्ध आहे, म्हणजे सगळ्या रहित आहे, दोषाला रहित आहे, अकलंक आहे आणि जिनेंद्र आहे आणि गुणरूपी रत्न म्हणजे अनंत ज्ञानाचे गुणरूपी आभूषण ज्यांना प्राप्त झालेले आहेत. अशा तऱ्हेने मी तीर्थंकरांना नमस्कार करतो, असं मनामध्ये भाव घ्यायचा आणि म्हणायचं मुलाच्या सिद्धं सुद्धं वणवीय जिनेन्द्रवरणे विचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवर्णं मोक्षम्. जेवढं सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय. जेवढं परमपूज्य चात्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जय. जेवढं प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय. जेवढं परमपूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागरजी महाराज की जय. जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागरजी महाराज की जय. आपलं प्रकरण चाललेलं आहे गुणस्थान. पहिलं मिथ्यात्व गुणस्थान. त्या मुद्द्यात गुणस्थानाचं स्वरूप सांगितलं, त्याचे भेद सांगितले आणि त्याचं ओळखण्याचं चिन्ह पण सांगितलं आणि मिथ्या दृष्टी कशा प्रकारे आपली मान्यता करतो ते पण सांगितलं. विचार केला तर मिथ्यात्व गुणस्थानाचा चिंतन करायचं. जे सांगितलं ते नुसतं ऐकायचं नाही, आपलं चिंतन चालू ठेवायचं. तर मिथ्यात्व गुणस्थान कशाला म्हटलं एकाने सांगायचं. तत्वार्थांचं अश्रद्धा जो परिणाम आहे जीवाचा, त्या परिणामाला मिथ्यात्व गुणस्थान म्हटले. हा जोपर्यंत परिणाम असणार तोपर्यंत आपण कुठल्या गुणस्थानात असणार? पहिल्या गुणस्थानात. आणि पहिल्या गुणस्थानात आहे म्हणजे काय आहे? संसारामध्ये परिक्रमण चालू आहे, सम्यक्ताची प्राप्ती झाली नाही तर काय होणार? त्या जीवाला मोक्ष मार्ग प्राप्त नाही तर तो संसारामध्येच परिभ्रमण करणार. आणि म्हणून आणि त्यामध्ये सगळं तुम्ही किती पण व्रताधिकांचं पालन करा, किती पण शास्त्राभ्यास करा, परंतु जर मिथ्यात्वाचा अभाव झाला नाही तर त्या ठिकाणी काय आहे? सगळ्या प्रवृत्तींचा बंध आहे, स्थितीबंध, सत्तर कोडाकोडी सागर आदी स्थितीबंध आहे, अनुभव सुद्धा तीव्र बांधतो. सगळं त्याचं काय आहे करणं, व्रताधिकांचं करणं ते सुद्धा सगळं निष्फल आहे. कशाच्या सानिध्यामध्ये? मिथ्यात्वाच्या सानिध्यामध्ये. आणि मिथ्यात्वाचा अभाव झाला असताना जे काही व्रताधिकांचं पालन करेल, शास्त्राचा अभ्यास करेल तर त्याला सम्यक ज्ञान सम्यक शास्त्र ही संज्ञा आहे. आणि सम्यक दर्शनाच्या अभावामध्ये मिथ्यात्वाच्या सानिध्यामध्ये करेल तर त्याची बाल तप आणि बाल अज्ञानीच म्हटलं त्याला, आणि त्याचं सगळं तप व्रत कसं आहे? बाल तप आहे. तो संयम वास्तविकतेचा नाही. म्हणून पहिल्यांदा सगळ्यात पुरुषार्थ करायचा तो मिथ्यात्वाचा वर प्रहार करायचा. मिथ्यात्वरूपी हा जो महान भट आहे सुभट, त्याचा मला पहिल्यांदा पराजय करायचा आहे. त्याच्याशिवाय मला जीवनामध्ये मी पुढं वाटचाल करू शकत नाही. मिथ्यात्वाचे पुन्हा काल सांगितले होते किती काय काय भेद 5 सांगितले. कोणते भेद सांगितले? सगळ्यांनी सांगायचं. एकाने सांगायचं. मी ज्याला सांगत त्याने सांगत बोलायचं. आता तुम्हाला किती वेळ झाले तुम्ही सांगा त्याच्यात. एकांत, विपरीत, अज्ञान, असंशय आणि आपल्याला कुठलं मिथ्यात्व आहे? नाही म्हणायचं, मला एक पण असं म्हणायचं.
समज यायला पाहिजे आपल्याला. मी एकांत पण मानत नाही, वस्तुस्वरूप विपरीत पण नाही, विनय आपण मोक्ष म्हणतो का, संवेदनशीलांच्या असतानाच मोक्ष मार्ग. गृहीत मिथ्यात्व तर आपलं नाहीच. आता गृहीत मिथ्यात्व आहे ते काढायचंय. हे सगळं गृहीत मिथ्यात्वाचे भेद आहेत, एकांत विपरीत वगैरे तर सांगितलं. आणि त्या मिथ्या दृष्टीचं सगळं मग शास्त्रज्ञान सुद्धा मिथ्या का आहे त्याचं कारण काय सांगितलं. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे विपर्यास असतात. ते सांगा तुम्हीच वस्तूचे मूळ कारण असताना अन्य कारण वस्तूचे स्वरूप कसं आहे तर त्यांना सांगता विपरीत स्वरूप मानता. त्याला स्वरूप भेद आहे. वस्तूची भेद असताना अभेद सांगते. ज्याच्यापासून भेद आहे त्याच्यापासून अभेद करतात, ज्याच्यापासून अभेद आहे त्याच्यापासून भेद करतात. तसं भेद आणि अभेदासंबंधी काय आहे, विपर्यास आहे. जी वस्तू आपली नाही त्याला आपली म्हणायची, आणि जी वस्तू आपली आहे त्याला आपली नाही म्हणायची. तर हे सगळं विपर्य आहे. आणि हे विपरीत असल्यामुळं अजून जरी शास्त्र वाचत असलं तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी मिथ्यात्व सुटत नाही. हे विपर्यास ज्यावेळेला संपेल त्यावेळेला काय होतो, सम्यक दृष्टी होईल. आता पुढे आपलं सासाधारण गुणस्थानाचं स्वरूप चाललं होतं. काल आपण व्याख्या नुसती बघितली होती 19 नंबरच्या गाथेमध्ये की सासाधारण कुणाला म्हणायचं. तर पहिला सम्यक्त्वाचा काळ, प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ, अद्धा म्हणजे काळ होतो. अद्धाचा अर्थ एक शब्दांच्या अर्थ लक्षात ठेवा जायचा. अद्धा कधी पण शब्द आला की त्याचा अर्थ काळ असा होतो. तर प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ एका समयापासून ते 6 ओळीपर्यंत शिल्लक राहिला असताना अनंतानुबंधीच्या उदयामुळे त्याच्या सम्यक्त्वाचा नाश होतो, ते सम्यक्त्व सुटतं. त्यावेळेला त्याला सासाधन हे नाव ठेवलं. म्हणजे तो सासाधन सम्यकदृष्टी होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये किती गोष्टी झाल्या बघा. तर सासाधन सम्यक्त्व किती गुणस्थान आहे, दुसरं. मग ते सासाधन सम्यक्त्व हे गुणस्थान हा एक परिणाम आहे जीवाचा. सगळेच गुणस्थान काय आहे, जीवाचा परिणाम आहे. हा परिणाम कधी होतो, तर ज्यावेळेला प्रथमोपशम सम्यक्त्व होते. म्हणजे काय होतं की पहिल्या गुणस्थानातून तो जीव पुरुषार्थ करून 7 प्रकृतीचा उपशम केल्यामुळे कोणतं सम्यक्त्व होतंय, प्रथमोपशम सम्यक्त्व. 7 प्रकृतींचा उपशम केल्यामुळे 7 प्रकृती कोणत्या सांगितल्या, 3 दर्शन मोनियांच्या मिथ्यात्व बोला सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया या 4 अशा 7 प्रकृतींचा उपशम करून तो काय झाला, प्रथमोपशम सम्यक दृष्टी झाला. त्या दिवशी तुम्हाला औक्षमिक भावाची व्याख्या शिकवतानाच सांगितलं होतं. काय करतो तो, कोणी बोलायचं नाही, इथं शांत बसायचं. तर एक खालचे थोडे अवली काळातलं हे सोडून मध्ये अंतर्मुहूर्त प्रमाण लांबी जी आहे निषेकांची, त्या निषेकांचं काय करतो तो, अंतर करतो. म्हणजे त्याला खाली उदयाला येण्याअगदी लवकर करतो आणि काहींना वर उदयाला येण्याअगदी करतो. तर आता इथं इथं खाली ह्या जीवाने काय केलं, अंतर केलं. म्हणजे हे मिथ्यात्वाचे निषेध होते सगळे, आणि त्या मिथ्यात्वाच्या निषेधा आता हे जर उदय असेल तर तो जो गुण असणार मिथ्या दृष्टीच. मग आता तो जो सम्यक्त्व प्राप्त करणार आहे त्याच्या अगोदर काय होतं की तो एक अंतर्मुहूर्त, तर हेतून ते इथं समजा अंतर्मुहूर्त आहे. हा त्या निषेकांचं काय केलं त्याने, इथं जे परमाणू उदयाला येणार होते त्या सगळ्यांचा अभाव केला. म्हणजे त्यांना अपकर्षण करून खाली घेतलं आणि काहींना उत्कर्षण करून वर घातलं. त्याला
खाली आहे ना त्याला म्हणतात प्रथम स्थिती, म्हणजे कर्माची पहिली स्थिती, आणि ह्याला नाव आहे द्वितीय स्थिती. तर ह्या द्वितीय स्थितीमध्ये दिले आणि काही प्रथम स्थितीमध्ये दिले. ते खाली आहे. मग हे जर हे म्हणून चिन्ह काढले की अंतर केलं त्यांनी सगळं. मग हे अंतर केल्यानंतर तिथं जागा रिकामी झाली म्हणजे तो कुठल्याही मिथ्यात्वाचा बाकीचे कर्म असणार, परंतु मिथ्यात्वाचा एक पण परमाणू इथं उदयाला असणार नाही, येणार नाही. मग ते केल्यानंतर काय केलं त्याने उपशम केला, म्हणजे ह्या दुसऱ्या स्थितीमध्ये असणाऱ्या कर्म परमाणूंना अशी ऑर्डर झाली आपोआप ऑटोमॅटिक की तुम्ही हा उपशम समेत्राचा काळ संपेपर्यंत उदयाला यायचं नाही, खाली उदीर्ण होऊन अशी ऑर्डर मिळणे ह्याच काय म्हणायचं उपशम. स्टे ऑर्डर सांगितलं त्या दिवशी स्टे ऑर्डर आली ते तिथंच थांबणार. हे उदीर्ण खाली उदयाला येणार नाहीतर नेहमी असं होत असते, उदयाला आलं की उदीर्ण पण होत असते, तिथं उदय पण नाही आहे उदीर्ण पण होणार नाही. मग तो जीव काय झाला प्रथमोपशम सम्यक्दृष्टी, ज्याला हा काळ संपून तो अंतःकरणामध्ये आला, त्या अंतरामध्ये आला तिथं त्याला मिथ्यात्वाचा उदय आहे का नाही. मग त्याला काय म्हटलं प्रथमोपशम सम्यक्दृष्टी झाला, कारण का मिथ्यात्वाचा उदय नाही, आणि मिथ्यात्वाचा उदय नाही तर सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृतीचा पण त्याला उदय नाही, आणि अनंतानुबंधीचा सुद्धा त्याला उदय होत नाही. त्याचा सुद्धा अनंतानुबंधीचा सुद्धा उदय दुसऱ्या कशा रूपाने होऊन उदयाला येतो. अनंतानुबंधी पण विद्यमान आहे, त्याचं काय अंतर केलेलं नाहीये, परंतु त्याचं जे आता तिथं काय समजा अनंतानुबंधी हे काय होणार ते आपल्या रूपाने उदयाला येणार नाही, ते अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संजीवलन कशाचा उदय आहे सम्यक्दृष्टीला चतुर्थ गुणस्थानवरतीला त्या रूप ते परिणामतात. अनंतानुबंधीचा स्वभाव सोडणार त्या रूपाने परिणाम होतात. त्याचा अर्थ काय ते आपला स्वभाव सोडून दुसऱ्या स्वभाव रूपाने परिणाम होऊन उदयाला येतात. जसं आता आपण काहीतरी हे करतो की नाही, म्हणजे त्या रूपानं न करता त्याचं परिवर्तन करतो. तुम्ही आता काय पोळ्याची कणिक बांधली आणि काय तर तुम्ही हे करणार होता, त्याचं जिलेबी बनवणार होता आणि ते पीठ बिघडलं तर काय करता मग त्याचं दुसऱ्या कशामध्ये तरी त्याचं काहीतरी नाही झालं तर त्याच्या दशम्या वगैरे करून पीठ घालून मळून त्याच्या दशम्या करून त्याचं परिवर्तन करतात, संक्रमण. तसे इथं पण त्या परमाणूचं काय होतंय संक्रमण होतंय, म्हणजे त्या आपल्या स्वभाव रूपाने उदयाला न येता दुसऱ्या परप्रकृती रूपून उदयाला येतात. तर त्या अनंतानुबंधीचे हे सगळे हित आहेत अनंतानुबंधीचे निश्चित. त्याचं काय होतं फक्त सद्वस्था उपशम, आणि ह्याचा काय होतं हे वरचे आहे त्यांचं सद्वस्था उपशम आहे, आणि हे जे वर्तमान समयामध्ये येणार उद्याला त्या समयात त्याचं काय होतंय अन्य कशारूप परिणामन होऊन त्याचा उदय येतो. मग अनंतानुबंधीचा पण काय असत नाही तर उदय असत नाही. मिथ्यात्वाचं पण काय केलेलं अंतरकरण केलेलं आहे, तेव्हा मिथ्यात्वाचा उदय नाही, तोपर्यंत येणार नाही त्या अंतरकरण संपेपर्यंत. आणि इथं अनंतानुबंधीचे आहेत निषेध, परंतु ते काय होतात दुसऱ्या प्रकृती रूपाने संक्रमण होऊन ते निघून जातात. तर हे असं प्रत्येक समयाला होत राहणार अनंतानुबंधीचं, दुसऱ्या प्रकृती रूपानं उदयाला येऊन निघून जाणार. म्हणून मग मिथ्यात्वाचा पण उदय नाही म्हणून त्याचा पण उपशम म्हटला, आणि अनंतानुबंधीचा पण उदय नाही म्हणून त्याचा पण काय आहे उपशम आहे असं म्हटलं. मग आता हे जे प्रथमोपशम सम्यक झालं त्या जीवाला, आता या प्रथमोपशम सम्यकचा काळ किती असतो अंतर्मुहूर्त. किती काळ आहे अंतर्मुहूर्त. आपण त्याला एक 100 समय मानूया. प्रथम आहे असंख्यात समय, परंतु आपण त्याला संख्या समय मानतो. तर हा प्रथमोपशम सम्यक दृष्टी. आता ह्याचं सगळं अजून डिटेल वर्णन ज्याला आपण उपशम सम्यकच बघतो त्याला अजून डिटेल वर्णन करता येईल. आता हे दुसरं गुणस्थान समजून घेण्यासाठी तेवढं बघूया की प्रथमोपशम सम्यक झाला ह्याला पहिल्या समयामध्ये
आणि 100 समय त्याचा काळ आहे असं धरलं. तर ह्या काळामध्ये अनंतानुबंधीचा उदय येईल असा नियम नाही. हे आहेत प्रत्येक समयामध्ये उदय अनंतानुबंधीचे निषेध, परंतु ते प्रत्येक समयाला काय होत आहे, अन्य कशा रूपानं संक्रमण करत आहे. परंतु काय झालं मध्येच आता प्रथमवंश संमेलनाचा काय 6 अवली अजून शिल्लक होता आणि त्यावेळेला काय झालं, ह्या अनंतानुबंधी अन्य रूपानं न परिणाम त्याच रूपानं उदयाला आले असं होऊ शकते. किती काळ शिल्लक राहिला असताना 6 अवली शिल्लक राहिला असताना. मग इथं आता एक अवलीचा समय झाला 4 समय मानूया आपण. हे सगळं असंख्याकाचं गणित असतं. समजण्यासाठी त्याची अंकाची कल्पना केली जाते, अंकसंदृष्टी कल्पित केली जाते. तर एक 4 समयांची एक अवली आहे. वास्तविक किती समयांची अवली आहे, असंख्या समयांची, युक्त असंख्या प्रमाण समयांची एक अवली असते. अवली म्हणजे पंक्ती, समयांची पंक्ती. परंतु एक 4 मांडला आपण आणि आता त्याची 6 अवली म्हणजे किती होणार, 4 × 24 आणि प्रथम सम्यकाचा काळ किती मांडला आपण, 100 समय. म्हणजे किती समय गेले प्रथम सम्यकामध्ये, 76 समय संपले. आता 77वा समय आला. हे 76 समय संपले इथं. हा 77वा समय आला आणि त्यावेळेला काय झालं, आता प्रत्येक समय ह्या अनंतानुबंधी तर अनुरूप होत होते, परंतु इथं काय झालं, ह्या अनंतानुबंधीचा उदय आला. आता इथं हा नियम आहे की मिथ्यात्वाचा तर निषेध आहेत का, आणि त्याचा उपशम पण झालेला आहे, त्यामुळे त्याचा उदय येणार नाही. फक्त अनंतानुबंधीचा उदय आला तर त्यावेळेला तो जीव सम्यकपासून इथपर्यंत सम्यक दृष्टी होता, त्याची सम्यक श्रद्धा होती, तत्व श्रद्धा अचल होतं. परंतु इथं अनंतानुबंधीचा उदय आल्यामुळं आता त्याचं काय झालं, सम्यकत्व सुटलं. म्हणजे परिणामच, श्रद्धात्मक परिणाम जे आहेत ते सुटले आणि तो मग आता तो मिथ्यात्वात अजून गेला नाही, कारण इतका काळ अजून चालणार नाही. तो प्रथमोच्च सम्यकत्वाचा काळ संपल्याशिवाय मिथ्यात्वात तो जाणार नाही. मग त्याच गुणस्थानामध्ये राहणार, कोणत्या, दुसऱ्याच. म्हणजे सम्यकत्वापासून च्युत आणि मिथ्यात्वाला प्राप्त झालं नाही, अशी मधली अवस्था त्याची होणार. त्याला उदाहरण पुढच्या गाथेमध्ये दिलेले आहे. आचार्याने झाडावरचा आंबा पडला आणि अजून जमिनीला पोचला नाही. मग आंबा झाडावर आहे का जमिनीवर आहे, म्हणजे झाडावर पण नाही आणि जमिनीवर पण नाही, मधल्या अवस्थेमध्ये आहे. तसं हा जीव सम्यक सुटलेला आहे, म्हणजे त्याचं सम्यक श्रद्धा राहिलं नाही, परंतु अजून मिथ्यात्वाचा उदय आला नाही त्याला, त्यामुळे श्रद्धा मिथ्या पण झाला नाही. परंतु अनंतानुबंधी कशाचा उदय आल्यामुळं त्याची तत्वावरची श्रद्धा विचलित झाली, म्हणून त्याची श्रद्धा कसं विपरीतच झालं. परंतु ते मिथ्यात्वाच्या उदयानं नाही, तर कुणाच्या उदयानं, अनंतानुबंधी कशाच्या उदयानं त्याचं श्रद्धा कसं झालेलं आहे, विपरीत झालेलं आहे. म्हणून अनंतानुबंधी द्विस्वभावी म्हटलं. त्याचा हा स्वभाव इथे व्यक्त झाला अनंतानुबंधीचा. मिथ्यात्वावर होता तर मिथ्यात्व काम करत होता. आता मिथ्यात्वाच्या गैरहजेरीमध्ये राजा नसला की कोण काम करणार, सेनापती, मंत्री, कोण महामंत्री असेल तो काम करणार ना. तर हे मिथ्यात्व राजाचा अनंतानुबंधी महामंत्री आहे, मग तो नाही तर हा सुद्धा काम तेच करणार राजाचंच. जो जसं विपरीत अभिप्राय करत होता तसं अनंतानुबंधी कशा सुद्धा त्याला त्या सम्यकत्वापासून च्युत करते आणि विपरीत अभिप्राय उत्पन्न करते. म्हणून अनंतानुबंधी काय आहे, द्विस्वभाव, म्हणजे सम्यकत्वाचा पण घात करते आणि चारित्र्याचा पण घात करते, असा द्विस्वभाव त्याचा आहे. मग हा ज्यावेळेला 6 अवली शिल्लक राहील, त्या अगोदर कधी त्याला होणार नाही, सम्यक सुटणार नाही. ज्याला 6 अवली शिल्लक राहिले त्याच वेळेला चान्स आहे, होईलच असा काही नियम नाही. तो जीव जर तत्वामध्ये दृढ राहिला तर तिथं त्याचं श्रद्धा राहणार नाही, त्याची विशुद्धी कमी झाली आणि त्यानंतर मंदिरचा उदय आला की काय होणार, तो तिथं 77व्या समयामध्ये कोण झाला, तो सासाधन, सम्यक दृष्टी. मग तो किती काळ सासाधन राहणार की हा प्रथमोच्च सम्यकाचा काळ संपेपर्यंत. तिथं 100वा समय आहे, तिथं 99वा समय आहे, तिथं 98वा समय.
तर ह्या 100व्या समयपर्यंत कोण राहणार तो सासादन. आणि मग त्याच्या पुढे काय होणार मिथ्यात्व जाणार. मिथ्यात्वाचा उदय येणार त्याला. प्रथमोच्च समेत्वाचा काळ संपला की ते नियमाने त्याला काय होणार मिथ्यात्वाचा उदय येणार. झाडावर आंबा पडल्या म्हटल्यानंतर कुठं पोहोचणार तिथनं परत वर जाणार नाही, मधनच परत वर जाणार. तसं हा पुन्हा दुसरा परत वर चौथ्यात जाणार नाही, नियमाने कुठे येणार. हे स्वरूप समजत असताना तुम्ही लक्षात घ्या कुठल्या गुणस्थानातून कुठल्या गुणस्थानात जाऊ शकतो जीव. हा जीव पहिल्यातनं दुसऱ्यात येत नाही. सासादन गुणस्थानात हा परिणाम कुठून झाला त्याला पहिल्या मिथ्यात्वातून गेला का नाही, प्रथमोच्च सम्यक्त्वातून आला. म्हणजे वरच्या चौथ्या पाचव्या किंवा सातव्या प्रथम सम्यक दृष्टी कुठे असतो चौथ्या गुणस्थानात. पाचव्या म्हणजे वृद्धे संहित असेल किंवा सकल संहित सातव्या गुणस्थानात असेल तर तिथून च्युत झाला. हा जे डायरेक्ट मुनी पण असेल आणि सातव्या गुणस्थानात गेला प्रथम सम्यक्त होऊन आणि तिथं त्याला अनंतानं बंदी चौथ्याला कुठे फसरणार सातव्यातून सहाव्यात येणार आणि सहाव्यातून दुसऱ्या गुणस्थानात डायरेक्ट. असा परिणामांचा खेळ असतो सगळा. प्रत्येक म्हणून समयाला का आराधना करतात, का त्याच्या इकडे तिकडे वेळ घालवत नाहीत किंवा आपला उपयोग दुसरीकडे जाऊ देत नाही, पण कधी परिणाम आपले च्युत होतील सांगता येत नाही. त्यासाठी त्याला सतत चांगले परिणामांच्या विशुद्धीमध्ये ठेवण्यासाठी हे स्वाध्याय आराधना ह्याच्यामध्ये गुंतवतात उपयोग आपला. म्हणून काय सांगितलं की सासादन सम्यक्त्व झाल्यानंतर त्याचा काळ किती आहे जास्तीत जास्त तर 6 अवली शिल्लक राहिला असताना झाला ना जास्तीत जास्त. आणि मग इथं तुम्ही असं काही नाही ह्या समयात नाही झाला सम्यक दृष्टीच राहिला मग पुढच्या समयात सुद्धा होऊ शकतोय. जे ह्या 78व्या समयापासून ते 100व्या समयापर्यंत कधीही त्याला दुसरं गुणस्थान होण्याचा चान्स आहे. 77व्या समयाचा पहिला समय तिथून ते 100वा समय हे 6 अवली झाल्या. म्हणून जास्तीत जास्त 6 अवली किंवा कमीत कमी एक समयासाठी सुद्धा येऊ शकतो दुसऱ्या गुणस्थानात. म्हणजे इथं आला नाही तर इथं नाही तर इथं कधीच आला नाही तर शेवटच्या समयात पण एक समय चान्स आहे की बंदीचा उदय आला आणि तो दुसऱ्या गुणस्थानामध्ये गेला. त्याचे परिणाम एक समय खूप छोटा आहे. सर्वज्ञाचाच तो विषय आहे, आपल्या छद्मस्ताचा तो विषय नाही. आणि हे सुद्धा आपल्या छद्मस्ताचा विषय नाहीये. दुसरं गुणस्थान झालं हे आपल्याला लक्षात येत नाही कारण हा परिणाम एवढा सूक्ष्म आहे, खूप छोटा काळ आहे की तो कधी होऊन गेला हे आपल्याला पण समजत नाही, परंतु तो होतोय, अस्तित्व आहे त्याचं. म्हणून ते सांगितलेलं आहे. मग ह्या गुणस्थानाचा काळ किती सांगितला जास्तीत जास्त 6 अवली. कुठं आहे तो कुठल्या काळामध्ये दुसऱ्या गुणस्थानाचा काळ प्रथमोच्च सम्यक. इतर वेळेला कधीही दुसरं गुणस्थान होणार नाही, कुठूनही होणार नाही. प्रथमोच्च सम्यक्त्वाचा जो अंतर्मुक्त काळ असतो त्यामध्येच होणार दुसरं गुणस्थान. म्हणजे त्यामध्ये जर अनंतानुबंधीचा उदय आला तर होणार, अनंतानुबंधीचा उदय आला नाही तर होणार नाही. म्हणजे प्रथमोच्च सम्यक दृष्टीच सासादन गुणस्थानात जातो आणि कोणी जात नाही. शाही सम्यक दृष्टी तर जातच नाही, शावशमी सम्यक दृष्टी सुद्धा दुसऱ्या गुणस्थानात जात नाही, मिथ्या दृष्टी सुद्धा दुसऱ्या गुणस्थानात जात नाही, तिसरा सम्यक मिथ्या दृष्टी सुद्धा दुसऱ्या गुणस्थानात येत नाही. त्याचा पक्क काळ कुठं आहे प्रथमोच्च सम्यक्त्वामध्येच. आणि तो सुद्धा किती काळ राहिला असताना त्याचा 6 अवली पासून ते 1 समयापर्यंत किंवा 1 समयापासून 6 अवलीपर्यंत शिल्लक राहिला असताना म्हणजे ह्या 77व्या समयापासून 100व्या समयापर्यंत तो कधीही दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. म्हणजे तिथं अनंताचा उदय झाला तर. आणि त्यामुळे काय होतं सम्यक्त्वाचा नाश. जोपर्यंत उदय आला नाही तोपर्यंत सम्यक्त्व आहे आणि अनंतानुबंधीचा उदय आला की त्याचं सम्यक्त्व सुटलं, म्हणजे त्याचं श्रद्धान सुटलं आणि तो आतमध्येच ती गडबड होते, बाहेर कुणाला दिसणार नाही, त्याला सुद्धा कळणार नाही कधी झालं ते. मग ह्याला ना सम्यक दृष्टी म्हणता येते ना मिथ्या दृष्टी. अजून मिथ्यात्वाला प्राप्त झाला नाही त्यामुळे तो मिथ्या दृष्टी पण नाही आणि सम्यक्त्व राहिलं नाही म्हणून तो सम्यक दृष्टी पण नाही. म्हणून ह्याला काय म्हटलं ही वेगळीच एक अवस्था आहे, परिणाम हे वेगळेच आहेत. म्हणून ह्याला दुसऱ्या गुणस्थानात
कोणता भाव म्हटलेला आहे? पारिणामिक भाव. कारण का त्या ठिकाणी दर्शन मोनियाचा न उदय आहे, न उपशम आहे, न क्षय आहे, न क्षोष. त्यामुळे त्याला काय म्हटलं? पारिणामिक भाव असं म्हटलेलं आहे. आणि आता पुढे त्याला उदाहरण देऊन सांगते. काय काय लक्षात आल्या गोष्टी? साठातल गुणस्थानात कोण प्राप्त होतंय? त्याचा काळ जगाच्या सगळ्यात कमी किती आहे? आणि जास्तीत जास्त किती आहे? 6 आवली. म्हणजे 1 आवली पण होईल, 2 आवली पण होईल. मधला सगळा काळ घ्यायचा. 3 आवली, 4 आवली, 2.5 आवली, 3.5 आवली, हे सगळे मधले काळ घ्यायचे. कमीत कमी एक समय, जास्तीत जास्त 6 आवली. ह्याच काळामध्ये तो दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. आणि मग त्यानंतर नियमानं कुठं जाणार? तो मिथ्यात्वामध्ये जाणार. म्हणजे दुसरं गुणस्थान हे केवळ उतरतानाच होते. काय म्हणायचं? उतरतानाच होते. चढताना होणार नाही. पहिल्यांदा दुसऱ्या वर चढताना दुसरं गुण मग चौथ्यात जाईल असं नाही होणार. नेहमी खाली उतरतानाच होतं. आता पुढं पुढचे गातं घेऊया. 20 नंबरचे गातं. 6व्यातूनच येणार. 7व्यातून येत नाही. 7व्यातून 6व्यात येणार, 6व्यातून दुसरं येणार. 7व्या प्रथम वर्ष समय तो प्राप्त झाला त्यावेळेला 7व्यात येणार. आणि 7व्यातून काय होणार? 6व्यात येणार. आणि मग तिथूनच खाली पडणार. 7व्यातून डायरेक्ट खाली येत नाही. म्हणजे 4th, 5th आणि 6th. हा, 4th, 5th आणि 6th गुणस्थानातून दुसऱ्या गुणस्थानात येतो. दुसऱ्या गुणस्थानात येण्याचे मार्ग कोणते आहेत? जसं ते रेल्वेवर असतात की नाही, इथून कुठून रेल्वे जाते, सुटते आणि कुठली रेल्वे येते, तसं इथं प्लॅटफॉर्म. तसं दुसऱ्या गुणस्थानातून कुठं जात नाही वर, परंतु खाली उतरताना तो काय होणार? 4थ्या, 5व्या किंवा 6व्या गुणस्थानातून खाली पडणार आणि पहिल्या गुणस्थानातच जाणार. नियमानं जाण्याचा मार्ग कोणता? पहिला गुणस्थान. आणि येण्याचा मार्ग 3, 4th, 5th किंवा 6th. असं लक्षात ठेवा. आता पुढं 26 नंबरची गाथा वाचूया. समर्थ रयण पवय सिंहरादो मिच्छ भूमि समहिमुः नासिय सम्मतोऽसो शासन नामो मुनियवो समर्थरयण पवय सिंहरादो मिच्छ भूमि समहिमुः नासिय सम्मतोऽसो शासन नामो मुनियवो. सम्मत रयण पवय सिंहरादो. सम्यक रूपी रत्नाच्या पर्वतावर एक मनुष्य चढला. कुठे चढला? रत्नाच्या पर्वतावर. शिखरावर गेला आणि शिखरावरनं काय झाला? खाली पडला. हा जीव कुठं चढला होता? सम्यक रूपी रत्नाच्या शिखरावर. म्हणजे एवढे परिणामांची त्याची उच्चता झाली होती की अनादी काळापासून कधीही त्याला तत्वाची प्रतीती झाली नव्हती. कधी त्याला श्रद्धान झालं नव्हतं आणि ते श्रद्धान उत्पन्न झालं. म्हणून तो सम्यक रूपी रत्नाच्या पर्वतावर चढला आणि तिथल्या शिखरावरनं काय झाला? मिच्छ भूमी समहिमुः. मिथ्यात्वरूपी भूमीच्या सन्मुख, म्हणजे उलटा पडला तिथनं. भूमीच्याकडे सन्मुख झाला. कोणती भूमी आहे इथं? की ज्या भूमीवर ज्या प्लॅटफॉर्म आपण अनादी काळापासून आहे. कुठे आहे ती? कुठली भूमी? मिथ्यात्व ही भूमी आहे. त्या भूमीवर परत येऊन पडणार. वर कुठं पण चढला की कुठं पण येणार, परत पहिल्या गुणस्थानापर्यंत येऊ शकतो. म्हणजे मिथ्यात्वाकडे तो सन्मुख झालेला आहे. अजून मिथ्यात्वात गेलेला नाही. परंतु नासिय संमतो. आणि सम्यक्त्वाचा काय केलेला आहे? नाश केलेला आहे. मिथ्यात्वाच्या सन्मुख आहे आणि सम्यक्त्वाचा नाश केलेला आहे. म्हणजे तो सम्यक दृष्टी पण नाही आणि मग सम्यक मिथ्या दृष्टी आहे का? कारण सम्यक मिथ्यात्वाचा उदय नाही. त्यामुळे सम्यक मिथ्या दृष्टी पण नाही. एक मिथ्या दृष्टी, एक भंग. दुसरा सम्यक दृष्टी. तिसरा उभय, सम्यक आणि मिथ्याचं दोन्हीचं मिश्रण. आणि ह्याच्यामध्ये काय आहे?
दोन्हीचा अभाव म्हणजे अनुभव आहे. थोडक्यात म्हणा सम्यक्त्व पण नाही आणि मिथ्यात्व पण नाही, दोन्हीचा अभाव म्हणजे अनुभव आहे म्हणायचं त्याला. असा हा सासागर एक वेगळा परिणाम आहे. म्हणून जेवढे गुणस्थान आहेत ना त्या प्रत्येक गुणस्थानामध्ये काही ना काहीतरी अंतर आहे, म्हणून त्याला वेगवेगळं स्थान दिलेलं आहे. त्याला मिथ्यात्वामध्ये अंतर्भाव करू शकतो का? नाही, कारण का मिथ्यात्वाचा उदय नाहीये. सगळे दृष्टी म्हणू शकत नाही, कारण का तत्वाचं श्रद्धा राहिलं नाही, त्याचा उपशम राहिला नाही, म्हणून तो सम्य दृष्टी नाही. आणि सम्य मिथ्यात्वाचा पण उदय नाही, म्हणून त्याला तिसरं पण गुणस्थान म्हणू शकत नाही. म्हणून असं एक स्वतंत्र गुणस्थान आहे की ज्या ठिकाणी फक्त अनंतानुबंधीचा उदय आहे, परंतु मिथ्यात्वाचा उदय नाही. नाहीतर नेहमी दोघांची जोडी असते, अनंतानुबंधी आणि मिथ्यादृष्टी, कधी एकमेकाला सोडून राहत नाही. राजाबरोबर मंत्री कायम असतो, परंतु इथं अजून राजा यायचा आहे, मंत्री एकटा आलाय, अनंतानुबंधीचा उदय आला आणि तो दुसऱ्या गुणस्थानामध्ये. अशी थोड्या काळातच तेवढी अवस्था ह्या जीवाची होते. अशा प्रकारे सासाधन सम्यक्त्व गुणस्थान आहे. लक्षात आलं? हा म्हणा का नाही, नाहीतर नाही म्हणा. लक्षात आलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. द्वितीय उपशम सम्यक्त्व हे स्वतंत्र आहे, ते उपशम श्रेणी चढताना होते. सम्यक दृष्टीलाच होते, ह्यालाच होते, लगेच नाही. हा जीव ज्या वेळेला उपशम श्रेणी चढायला लागेल त्यावेळेला होते द्वितीय उपशम, मग त्याचं द्वितीय उपशम नाम ठेवलेलं आहे. आता हा प्रथम उपशम सम्यक दृष्टी, जर समजा शेवटपर्यंत सम्यक्त्व राहिलं, शेवटपर्यंत तो उपशम सम्यक दृष्टी राहिला 100 समय, दुसरं गुणस्थान आलं नाही त्याला, असं होऊ शकतंय की नाही? होऊ शकतंय. मग ते संपल्यानंतर तो कुठं जाणार? तर आता तू 4थ्यात आहे किंवा 5व्यात आहे किंवा 6व्यात आहे, तर हा त्याच्या द्वितीय स्थितीमध्ये काय आहे? अजून मिथ्यात्व. आता अंतर्करण जेवढं केलेलं असते त्याच्या संख्यातावा भागच हा प्रथम सम्यक्त्वाचा काळ आहे. किती काळ आहे? संख्यातावा भाग. म्हणजे आपण समजा ते रस्त्यामध्ये काहीतरी वायर घालायची असते ना, टेलिफोनची किंवा ह्याची, तर त्याला वायर घालायला एवढीच जागा लागते, पण खड्डा किती खणावा लागतोय? एवढा मोठा खड्डा खणावा लागतो. आणि मग ते काम करतो आपण, ते वायर काय काय घालायचे काम करून पाईप घालून, मग त्याच्यावर पुन्हा काय करतो? खड्डा खोदून टाकतात. तसं इथं ते सम्यक्त्वाचा काळ आहे छोटा, एक अंतर्मुहूर्त, आणि जो खड्डा काढलाय, अंतर केलेलं आहे, ते त्याच्यापेक्षा संख्यात पट काढलेलं आहे. हे सगळं हे तर दाखवलं नाही, हे 100 समय तर ते 1000 समय समजा, एक समजण्यासाठी. ज्याचं एवढं मोठं अंतर आहे, परंतु त्याचा काळ सम्यक्त्वाचा प्रथम सम्यक्त्वाचा काळ 100 समय संपल्यानंतर 101व्या समयामध्ये काय होणार? मिथ्यात्व नाहीये तिथं, तर त्याच वेळेला उपशम काय होणार? त्याचा कॅन्सल होणार. आणि तिथं 3 पैकी 3 आहेत दर्शन होण्याच्या प्रकृती. कधी झाल्या ह्या 3? ज्या वेळेला हा सम्यक्त्वाचा पहिला समय होता, प्रथम सम्यक्त्वाचा पहिला समय आला, तर हे सगळे जे मिथ्यात्व रूपच होते त्याचे 3 भाग झाले, विभाग झाले. म्हणजे त्या मिथ्यात्वातले हे जे विषय काही विषय काढले समजा, त्यातले काही परमाणूंना सम्यक्त रूप केलं, परसायनिक दलात आणि दारूचा एक भाग रूप केलं. काही परमाणूंना सम्यक मिथ्यात्व रूप परिणाम होईल, आणि काही मिथ्यात्व रूपच राहिले, दारूच्या भाग रूपच राहिले. तर हे 3 विभाग कधी झाले? ज्याला प्रथम सम्यक्त्वाचा पहिला समय आला त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत सम्यक दृष्टी राहतो तोपर्यंत हे मिथ्यात्वाचं सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक रूपानं परिणमन चालूच असते. जो मिथ्यात्वाचा स्टॉक आहे त्यातलं थोडं सम्यक रूपानं होणार आहे, थोडं सम्यक मिथ्यात्व रूप होणार. हे कार्य सतत संक्रमण म्हणतात त्याला, हे संक्रमण चालूच राहते. मग आता तिथं ह्या जीवाजवळ दर्शन होण्याचे 3 प्रकृती आहेत सत्तेमध्ये, दुसऱ्या स्थितीमध्ये. या द्वितीय स्थितीमध्ये एक मिथ्यात्व नाहीये, किती आहे? 3 आहे. सम्यक्त्व प्रकृती, सम्यक मिथ्यात्व प्रकृती आणि सम्यक्त्व प्रकृती. ह्या 3 पैकी कशाचा पण उदय येऊ शकतो या जीवाला. सम्यक प्रकृती सम्यक्त्वाचा काळ पूर्ण झाला, दुसऱ्या ग्रस्थानात गेला नाही,
मग त्याला त्याची अवस्था काय होणार? कारण अंतर्मुख त्याच्यावर तुझं राहू शकत नाही संयुक्तामध्ये. कारण का कुठलं पण दाबलेलं असेल समजा, ते जास्त काळ आपण दाबू शकत नाही. कुठून तर पाणी यायला लागले समजा आणि मग ते आपण दाबून धरलं तर थोड्या वेळानंतर काय होणार? ते एकदम फवार येऊन त्याच्या जोरात फोर्समध्ये पाणी येणार. तसे इथं तटवून धरलेलं आहे मिथ्यात्वाला, तुम्ही यायचं नाही, तिथं तटवले त्यांना. ते मंत्र्याची गाडी येणार म्हणतात, लोकांना तटून ठेवले पोलिसांनी आणि ते मंत्र्याची गाडी निघून गेली की पुन्हा सगळे यायला लागतात. तसे इथं हे प्रथम सम्यक जोपर्यंत मंत्री आहे तोपर्यंत हे कोणी येणार नाही तिथं. हा मंत्री निघून गेला की मग काय म्हणणार? पकडणार त्या तिन्हीपैकी कोणी पण येऊ शकतात. मग जर समजा त्यावेळेला त्या जीवाला सम्यक्त प्रकृतीचा उदय आला, जर त्याचा विशुद्धी राहिली, तत्व श्रद्धा नष्ट झाला नाही तर तो स्वाभाविक सम्यक दृष्टी झाला. प्रथम सम्यकत्वातून कुठं गेला? तो सम्यक दृष्टीच राहिला, मिथ्यात्व त्याचं सम्यकत्व नष्ट झालं नाही, फक्त बदललं. प्रथम सम्यकत्वातून तो कुठला झाला? स्वाभाविक सम्यक दृष्टी. आणि जर समजा त्याला सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर कुठं जाईल? तो तिसऱ्या गुणस्थानात. ह्या इथं तिसऱ्या गुणस्थानात कुठं येणार नाही. प्रथम सम्यकत्वाचा काळ संपल्यावरच काय म्हणतो? तिसऱ्या गुणस्थानात पण येऊ शकेल. आता तिसऱ्या गुणस्थानाचं स्वरूप बघणार आहे आपण पुढे. आणि जर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर काय होणार? शौक्षमिक सम्यक दृष्टी. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर तिसऱ्या गुणस्थानावरती होणार. आणि डायरेक्ट मिथ्यात्वाचा उदय आला तर एकदम आपटणार. सम्यकत्वातून एकदम मिथ्यात्वामध्ये येणार. म्हणजे त्याचे परिणाम पुन्हा फिरसे काय म्हणतात त्याला? तसं ते राड काढता रिकाम होते आणि भरताने पुन्हा रिकाम होते ना, तसं सम्यकत्व पुन्हा तो मिथ्यात्वामध्ये जाणार. म्हणून तिथे तो पुरुषार्थ करावा लागते सम्यकत्वामध्ये सुद्धा. प्राप्त झाल्यानंतर हे माझं सम्यकत्व नष्ट होऊ नये, आणि जर त्याची परिणामाची विशुद्धी राहिली तर तो प्रथम सम्यकत्वातून स्वाभाविक सम्यक दृष्टी होऊ शकतो. म्हणजे आता पुढे येणार ना, आता सांगितलं हे चौथ्या गुणस्थानाची अवस्था होणार. जर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर तो त्याच गुणस्थानात राहणार, नाहीतर मग तो तिसऱ्या किंवा पहिल्या गुणस्थानात जाणार. कुठं? हा सहाव्यात असेल तर तो पण मिथ्यात्वाचा उदय आला की पहिल्यात येऊ शकतो ना, तिसऱ्यात किंवा तिसऱ्यात. तो स्वाभाविक सम्यक दृष्टी भावलिंगी कोणीच राहणार, सहाव्यातच राहणार. ज्या गुणस्थानात असतील त्याच गुणस्थानात. जर त्यांना त्यांचं सम्यकत्व नष्ट झालं नाही तर त्याच गुणस्थानात राहणार. सम्यकत्व नष्ट झालं तर ते पहिल्या गुणस्थानात. बाहेरून वेश वगैरे बदलणार नाही, वेश सगळं तोच असणार, फक्त परिणामच बदलणार. हे गुणस्थान सगळे परिणामावर अवलंबून आहेत. बाहेर काय आता लगेच पांढरी साडी सोडून लाल साडी नेसणार नाही किंवा मुली निर्ग्रंथ आहे तर तिथं काय लगेच कपडे घालणार नाही, मुलीच राहणार. परंतु परिणामामध्येच काय होणार? त्यांच्या संश्लेष परिणाम होणार, मिथ्यात्वाचा उदय, मिथ्या श्रद्धा होणार. पुन्हा ते प्रयत्न करून लगेच आणि अजून बोलतात पुन्हा सम्यक दृष्टी बनू शकतात. हा सगळा परिणामाचे खेळ. हा शौक्षमिक सम्यक जोपर्यंत शाईक होत नाही तोपर्यंत सम्यकत्वाचा नियम नाही. टिकू पण शकते, नष्ट पण होऊ शकते, आणि दोन्ही पण होऊ शकते. परंतु एवढा नियम आहे की सम्यकत्व झाल्यानंतर तो संसाराचा अनंत संसार जो होणार होता तो नष्ट होतोय, आणि त्या अर्धभूतगल परावर्तन जास्तीत जास्त तो संसारात किती काळ राहू शकतो? एकदा सम्यकत्व झालं भले तो मिथ्यात्वाच जाईल, परंतु अर्धभूतगल परिवर्तन काळाच्या आत तो मोक्षाला नियमानं झाला. जे अर्धभूतगल परावर्तन पूर्ण होईपर्यंत तो मोक्षाला जास्तीत जास्त काळ सांगितला, तो तेवढा काळ सगळ्यांना लागेल असा नियम नाही. परंतु एकदा तरी सम्यकत्वाचं तिकीट आपल्याला काढलं तर समजायचं की हा जीव नियमानं मोक्षाला जाणार आहे. परंतु त्या एवढ्याच काळाच्या, ते पण मर्यादित झाला संसार. आपण तरी संसार वारित्र्यम चुणुक प्रमाण. सम्यकत्व झाल्यानंतर काय झालं? एवढा मोठा सागर आहे आणि तो सगळा आटून आटून काय झाला? आता एक चुलूक, एक ओंजळीभर राहिलेला आहे. असं सम्यकत्व झाल्यानंतर आपला संसार एक ओंजळीभर राहिला आहे असं समजायचं. मग त्या सम्यकत्वाच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करायचा. दोन गोष्टी लक्षात आल्या? शास्त्रात सम्यकत्व हो किंवा नाही? पाठीमागं
आता त्या दिवशी काल तुम्हाला म्हटलं कर्मभूमी आहे, संख्यात वर्षाचं आयुष्य आहे, तर एकदाच होणार. कारण का एकदा प्रथमोपचार समेत झालं आणि तो खाली च्युत झाला आला मिथ्यात्वात, तर पल्योपमाचा असंख्यात भाग काळ म्हणतात त्याला. आता तुम्हाला ते पल्योपम म्हणजे माहित नाही अजून किती आहे ते, म्हणजे असंख्यातच आहे असं समजा. तेवढा काळपर्यंत तो काय होणार नाही, त्याचं पुन्हा प्रथम समेत होणार नाही. का होणार नाही, का नाही, त्याचं सगळं कारण वेगळं आहे. म्हणजे एक वेद समेत्वाचा काळ आहे, पुन्हा आता अवघड होईल सगळ्यांना. परत ज्याला प्रकरण येईल त्याला सांगेल की तो वेदक समेत्वाचा काळ जाईपर्यंत तो पुन्हा पुन्हा शौक्षम समेत दृष्टी होऊ शकतो, आणि तो काळ ओलांडल्यानंतर मग तो प्रथमोपचार समेत पुन्हा त्याला दृष्टी न होता तसंच पण राहू शकते शौक्षमिक समेत पूर्ण काळ. आता पुढं तिसऱ्या स्वरूप सांगते. 21 नंबरची गाथा आहे. जतंतर सौवघाधिकच्चे नय सम्मिच्छम्पिय सम्यक मिथ्यात्वाचा उदय. मगाशी सांगितलं 3 प्रकृती झाल्या. आता पहिला प्रथम सम्यक व्हायच्या अगोदर एक मिथ्यात्व की भात साळे धान्य असतं ना, त्याला वरचं सालपट सकट तांदूळ. आता त्याला आपल्याला तांदूळ पाहिजे तर काय करतो आपण, मशीन मध्ये घालतो यंत्रामध्ये, आणि ते त्याचे छिलका वेगळं करतो आणि ते तांदूळ वेगळं करतो. ते यंत्र आपोआप करतं. तर त्या यंत्रामध्ये घातल्यानंतर त्या एका साळी धान्याचे 3 भाग होतात. त्याच्यामध्ये वरचा भुस्सा वेगळा होतो, आतला तांदूळ, आणि काही भाग कणी. तर त्यातलं मग काय करतात, ते वेचून वेचून काढतात. मोठं अखंड तांदूळ वेगळा आणि त्याची कणी वेगळी आणि भुस्सा वेगळा, असे 3 भाग झाले. कशामुळं, त्या यंत्राच्या द्वारे. तसे सम्यक्तरूपी यंत्राच्या द्वारे एक मिथ्यात्व प्रकृतीचे 3 विभाग झाले. सम्यक्त्व, सम्यक मिथ्यात्व आणि मिथ्यात्व प्रकृती. हे कधी झालं, सम्यक्त्व झाल्यानंतरच झाले. मग आता त्यापैकी सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आला, म्हणजे त्या परमाणूंचा उदय आला. कुठल्या, जे सम्यक मिथ्यात्व स्वभाव रूपाने परिणाम केले त्या परमाणूंचे, त्याचा उदय आला त्या जीवाला. तर त्याचं श्रद्धा कसं होणार. आता सम्यक झालं होतं, मिथ्यात्व असं मिश्र श्रद्धा तिथं म्हणत. कसं सांगितलं त्याला, जतंतर सौवघाधिकच्चेन, त्याला जात्यंतर सर्व काती म्हटलं. कारण का त्याला पूर्ण सम्यक रूपण म्हणू शकत नाही आणि पूर्ण मिथ्यात्व रूपण म्हणू शकत नाही. तो जो मधला अनुभाग आहे तो वेगळ्या जातीचा आहे, सम्यक रूप जातीचा पण नाही आणि मिथ्यात्व पण जातीचा नाही. तो एक वेगळ्या जातीचा परिणाम आहे. तो एक मिश्र परिणाम आहे. जसं उदाहरण दिलं त्याला पुढच्या ह्याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे. नयसम्मिच्छम्पिय, त्याला सम्यक्त्व पण नाही आणि म्हणू शकत नाही. सम्यक्त्वाचा अंश आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याला पूर्ण सम्यक्त्व म्हणू शकत नाही. मिथ्यात्वाचा पण अंश मिसळलेला आहे. दोन्ही मिश्र अंश आहेत त्याच्यामध्ये. एकच श्रद्धा, परंतु ते कसं आहे, श्रद्धा मिसळलेले श्रद्धा आहे. असं काय काय वेळेला अशा परिणाम होतात की नाही, जर असे पण जरा तसे पण, त्याच्यामध्ये दोन्ही भाग असतात. उदाहरण पुढच्या गाथेमध्ये दिले. आपण पुढची गाथा वाचल्यानंतर ते उदाहरण बघू. सरबत आपण करतो, सरबत मध्ये काय आहे, लिंबू आहे, साखर आहे, पाणी आहे, सगळं मिसळलेलं आहे. त्याचा स्वाद कसा येतो, मिश्र स्वाद येतो ना. केवळ पाणी येत नाही, केवळ गोड येत नाही, केवळ आंबट येतो. तसे श्रद्धा आणि ह्या श्रद्धांमध्ये दोन्ही मिश्रण आहे, सम्यक आणि मिथ्यात्व. खरे देवशास्त्र गुरुचं श्रद्धान केलं होतं, त्याच्याबरोबर त्याला अंतरंगामध्ये असा एक थोडा काळ करता असा परिणाम झाला. हे पण खरे असते,
मिथ्या देव जे आहेत ते पण खरे असतील, किंवा जे तत्वाचं जे सम्यक श्रद्धान केले जीवालिक तत्वांचं त्याच्यामध्ये थोडं मिथ्यात्व पण श्रद्धान त्याचं मिश्र झालं की त्याला तिसरं गुणस्थान बनवतंय. जसं दुसऱ्या गुणस्थानाचा काळ छोटा आहे त्याच्यापेक्षा हा मोठा आहे तिसऱ्या गुणस्थानाचा काळ, परंतु तो सुद्धा अंतर्भूतच आहे. छोटा अंतर्भूत म्हणजे एक आता सेकंदाचा पण लहान भाग असं म्हणा, सेकंदापेक्षा सुद्धा कमी असा तो छोटासा अंतर्भूत आहे. मग खालचे पण गाता घेऊन मग परत पुन्हा सगळं दही गुड मी वामिसं पुह भावं नेव कारितुं सक्कम् एवं निश्चय भावो सम्मामिच्छोति नादौ तुमच्या नोट्स मध्ये सगळे व्याख्या लिहिलेले आहेत ना, त्या वाक्य मी लिहून दिलं नाही तर समजून नका पाठ करायचं नाही, त्या नोट्स वरून पाठ करायचं. 31 पानावर 6-7 गुणस्थान लिहिले की तिथे 6-7 गुणस्थानाची व्याख्या 3 ओळीत लिहिलेली आहे, ती पाठ करायची. प्रथम सम्यक्त्वाच्या काळामध्ये कमीत कमी एक समय आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त शिल्लक राहिले असता आनंदांपैकी क्रोध मान माया लोभापैकी त्या परिणामात 6-7 गुणस्थान अशी व्याख्या पाठ करायची. आणि 6-7 सम्यक्त्वाचा जगनेर काळ एक समय उत्कृष्ट काळ 6 वडी आहे आणि कुठं आहे तो काळ प्रथम सम्यक्तामध्येच आहे. तिसऱ्या गुणस्थानाची व्याख्या इथं लिहिलेली आहे ना, ते 33 पानावर. जात्यंतर सर्व घाती रूप सम्यक मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयाने जीवाला एकाच वेळी सम्यक्त्वाने मिथ्यात्व रूप मिश्र परिणाम होतो, त्यास मिश्र गुणस्थान म्हणतात. मग त्याची माहिती पुढे लिहिलेली आहे, परंतु व्याख्या ती पाठ करायची आणि तर समजून घेतलं तर तुम्हाला इथंच लक्षात राहील, पाठ पण जास्त करण्याची गरज लागणार नाही. शिकत असतानाच आपण एवढं फक्त शिकायचं, धारणा करायची की आपल्याला जास्त पाठ करावंच लागत नाही. निम्मा अभ्यास इथंच होऊन जातो. 50% इथं तयारी आणि घरात 50% तयारी, असं 100% तयारी करायची. एक अधिकार झाल्यावर परीक्षा घेणार आहे, परंतु सगळेजण पास होणार एवढं नाहीतर म्हणाल तर परीक्षा घेते तर आपण जाऊया जायचं सोडून देऊया. काही ना अवघड जात असेल, परंतु परत परत ऐकल्यानंतर अवघड नाही आहे, सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि परीक्षा पण सोपीच घेणार आहे, परंतु तुम्ही अभ्यास करा त्याच्यासाठी सांगते आतापासून. आता पुढे काय सांगितलं म्हटली नाही का आता पण तुम्ही म्हणायचं राहिले का? दही गुड इव वामिसं. दही आणि गुळ, पूर्वीच्या जमान्यामध्ये साखर नव्हती म्हणून आचार्याने गुळ लिहिलाय. कुठं पण दही आणि गुळ असं म्हणतात. तर दही आणि साखर मिसळून काय करतो आपण? श्रीखंड. काल भयाने केलं होतं श्रीखंड. तर ते श्रीखंडाचा स्वाद कसा असतो? दह्यासारखा असतो की गुळासारखा, साखरेसारखा? म्हणजे ते दोन्ही मिक्स असं आपण एकजीव करतो की त्याचा दह्याचा पण स्वाद येत नाही आणि दह्याचा पण असतो आणि साखरेचा पण असतो. केवळ दही रूप पण असत नाही, केवळ साखर रूप पण असत नाही, दोन्हीचा मिश्रण असा एक स्वाद आहे. काय वेगवेगळे स्वाद येतात त्याच्यात? एक मिश्र स्वाद येतो. तसं असं मिश्र शब्दांच्या जीवाचा पण त्यातला एक भाग काढू शकत नाही. या सम्यक्त रूप आणि हा मिथ्यात्व रूप आहे. आणि दोन्हीचं त्याच्यामध्ये मिश्रण असा एक पुहभाव नैव कार्यतुम सकम, त्याच्यामध्ये पृथक भाव करू शकत नाही. एवढा सम्यक्त रूप आणि एवढा मिथ्यात्व रूप, किंवा एवढं दही रूप आणि एवढं साखर रूप, असं आपण त्याला वेगळं करू शकतो का? त्या मिसळलेल्या श्रीखंडामध्ये दही वेगळं काढा, साखर वेगळं काढून दाखवा. कोण काढून दाखवणार? नाही. एक जीव झालेला आहे परिणाम तो.
तसा त्या जीवाच्या श्रद्धानाचा पण तो परिणाम कसा आहे, दोन्हीचं मिश्रण रूप एक रूप झालेला परिणाम आहे. तर अशा प्रकारचा त्याला म्हणजे दृष्टांत देऊन सांगितलं कशा प्रकारचं मिश्र श्रद्धान असतं. त्याप्रमाणे एवं मिश्र भाव सम्मानिच्छोती नागो, अशा प्रकारे तो मिश्र भाव सम्यक मिथ्यात्व रूप आहे असं जाणावा. सम्यक मिथ्यात्वाचं विशेष काय नाहीये तिसऱ्या गुणस्थानाचं, म्हणजे कधी मिथ्या दृष्टी पण तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो आणि सम्यक दृष्टी पण तिसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. कोणता सम्यक दृष्टी येणार, एकतर वेदक सम्यक दृष्टी, शौक्षमिक सम्यक दृष्टी येऊ शकतो आणि प्रथमवंश सम्यक तो संपल्यानंतर, हा प्रथमवंश सम्यक दृष्टी त्याच्या काळामध्ये होणार नाही. प्रथमवंश सम्यक्त्वाचा काळ संपल्यानंतर तो जीव तिसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो. किंवा शौक्षमिक सम्यक्त्व असताना जर सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आला त्या जीवाला तर काय होऊ शकते, तिसरं गुणस्थान होऊ शकतं. आणि समजा तो जीव सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी झाला तर त्याला म्हणतात साधी मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टीमध्ये दोन प्रकार करतात, एक अनादि मिथ्या दृष्टी, घ्या तुमच्या वही हे शब्द येतात आपल्याला ह्याच्यामध्ये. अनादि आणि साधी. अनादि मिथ्या दृष्टी कुणाला म्हणतात, की ज्याला अजून सम्यक्त्व झालं नाही. अनादि काळापासून कोण आहे तो मिथ्या दृष्टीचा आहे. सगळे जीव अनादि काळापासून मिथ्या दृष्टी असतात, अजून त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही त्याला म्हणायचं अनादि मिथ्या दृष्टी. आणि एकदा सम्यक्त होऊन पुन्हा तो मिथ्या दृष्टी झाला तर त्याला काय म्हणायचं, साधी मिथ्या दृष्टी. सम्यक्त सुटलं त्याचं, सम्यक्त होऊन पुन्हा मिथ्यात्वात गेला की त्याला काय म्हणतात, साधी मिथ्या दृष्टी झाला. आणि हा साधी मिथ्या दृष्टी जीव तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकतो. अनादि मिथ्या दृष्टी जीव तिसऱ्या गुणस्थानात जाणार नाही, कारण का त्याच्याजवळ सम्यक मिथ्यात्वाची सत्ताच असत नाही. तर त्याला उदय कसा येणार, काय शंका आहे तुमची? एकदा सम्यक तो प्राप्त झाला परंतु म्हणजे सम्यक म्हणजे तर श्रद्धा हां, तर श्रद्धा कसं होतं? मग तेच की अजून ते शाईक जोपर्यंत झालं नाही, शाईक सम्यक्त्व अजून त्या प्रकृती सारखी सत्तामध्ये बसले नाही, त्याला दाबलंय फक्त मिथ्यात्व प्रकृतीला. मग ते पुन्हा उफाळून येते की वर उदयाला. मग ते शौक्षमी सम्यक दृष्टी असलं तरी हे त्याच्या सत्तेमध्ये अजून मिथ्यात्व आहे, सुटलेले गेलेले नाही. आणि ज्याला शाईक सम्यक्त होईल त्याला हे सगळं सत्तेमधून पण मिथ्यात्व गेलं की तो पुन्हा कधीच मिथ्या दृष्टी होत नाही. पहिल्यांदा शत्रूला दाबायचं असतंय, मग त्याची थोडी शक्ती कमी होते आणि नंतर पुन्हा हा बलवान झाला की पुन्हा तो हरतोय, मग पुन्हा मिथ्या दृष्टी झाला, हरला म्हटले की मग पुन्हा प्रयत्न चालू करतोय, पुन्हा उपशम समेत होते. असं अनेक वेळा उपशम समेत होऊ शकते. आणि मग नंतर ज्याला तो पुरुषार्थ करून त्या मिथ्यात्व प्रकृतीचा पण क्षय करतो त्याला तो क्षय समेत दृष्टी झाला की पुन्हा आता तो खाली येणार नाही, तो आता वरच येणार. तीन सम्यक्त्वाचे तीन अवस्थेत नाही, औक्षणिक, एक शौक्षणिक आणि एक शारीरिक. मग औक्षणिक तर अंतर्मुहूर्तच राहू शकतोय, मग त्याच्यानंतर शौक्षणिक सम्यक दृष्टी झाला, सम्यक प्रकृतीचा उदय आला, आता त्याचा उदय गुणस्थानात येणार आहे स्वरूप सगळं. मग ते शौक्षणिक सम्यक दृष्टी झाला की त्याच्या 66 सागर वर्षापर्यंत तो शौक्षणिक सम्यक दृष्टी राहू शकतो कंटिन्युअस. परंतु त्याच्यानंतर दोन दशा होणार त्याचे, एक तर शाईक होणार नाही तर मिथ्यात्व देणार, असं दोन्ही त्याचं होऊ शकतं. मित्रत्व येताना दुसऱ्या गुणस्थानात नाही झालं ते दुसऱ्या गुणस्थानाचा क्लास आहे एवढ्यातच. प्रथम सम्यक्त्वाचा जो अंतर्मुहूर्त काळ आहे त्याच्यामध्ये झाला तर दुसरं गुणस्थान होणार, नाही तर होणार नाही. आणि तिसरं गुणस्थान कधी पण होऊ शकते, परंतु साधी मिथ्या दृष्टीलाच होणार, अनादि मिथ्या दृष्टीला होणार नाही. एकदा त्याला सम्यक्त्व जर झालेला असेल तरच ती प्रकृती येते त्याला, आणि ती प्रकृती आली की त्याचा उदय ज्याला येईल त्याला तो चौथ्यातून पण तिसऱ्यात येऊ शकतो, पाचव्यातून पण येऊ शकतो, सहाव्या गुणस्थानात पण येऊ शकतो आणि पहिल्यातून पण तिसऱ्यात जाऊ शकतो. ते तिसऱ्यात येण्याचे मार्ग किती झाले, 4 झाले.
पहिल्यातून, चौथ्यातून, पाचव्यातून आणि सहाव्यातून. वर चढण्याच्या अपेक्षेनं पहिल्यातून तिसऱ्यात येतो. आणि तिसऱ्यातून कुठं जाईल? तिसऱ्यातून कुठं जाणार? तिसऱ्यात आला. आता तिसऱ्या गुणस्थानाचं पण काय किती आहे? अंतर म्हणजे छोटाच आहे. 1 सेकंद समजा. मग त्याच्यानंतर कुठं जाणार तो? चौथ्यात. तर चौथ्यात जाईल किंवा पहिल्यात जाईल? पाचव्यात पण जाऊ शकणार. पाचव्यात नाही. आता पुढची गाथा येणार आहे तुम्हाला. पुढच्या गाथेमध्ये त्याचं वर्णन आहे. चौथ्यात किंवा पहिल्यात जाईल. दुसऱ्यात पण जाणार नाही, तिसऱ्यात पण नाही. तिसऱ्यात गुणस्थान आहे. सम्यक विद्यार्थी गुणस्थान किती आहे? तिसरं गुणस्थान चाललंय आपलं. असा मिश्र परिणाम आहे जीवाचा. आणि तिथून तो तिसऱ्या गुणस्थानाचा काळ संपला की तर मिथ्यात्वाचा उदय आला तर तो मिथ्या दृष्टी होणार. आणि सम्यक प्रकृतीचा उदय आला की सम्यक दृष्टी, शावशमिक सम्यक दृष्टी होणार. चौथ्यामध्ये जाणार. अशा प्रकारे हे 3 गुणस्थान आपले झाले. तर तिसऱ्या गुणस्थानाचं थोडं राहिलं, त्याचं 2 गाथा उद्या घेऊ आपण. आणि मग पुढे 4थं गुणस्थान सुरू होईल. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन संपन्न आहे. अनादि अनंत आहे. एकटाच आहे. एकटा म्हणजे एकत्व स्वरूप, ज्ञान दर्शन स्वरूप. हे माझं सदैव रूप आहे. हे कधीही बदलत नाही. हा मी विज्ञान घनस्वरूपीच आहे. ही जी नाना रूपे दिसतात कषायांची, अन्य परिणामांची, हे माझं स्वरूप नाही. अनादि मिथ्या दृष्टी मी पर्याय रूपाने असलो तरी हा मी अनादि काळापासून शुद्ध जीव पण आहेच. मी मिथ्या दृष्टी नाही, मी साधारण सम्यक दृष्टी नाही. हे परिणाम आहे, पर्याय आहे. मी अनादि अनंत ध्रुव आत्मा आहे. हा मी सम्यक मिथ्या दृष्टी पण नाहीच. जाणा या सर्व पर्यायामध्ये हा मी एक अखंड चैतन्य स्वरूपच आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप,